We are now going to see about the types of circulations. ठीक है? Actually, there are two types of circulation. One, it is the single circulation. One, it is the single circulation, and another it is the double circulation. Clear? म्हणजे ज्या वेळेस बेटा आपण ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज्ड सर्क्युलेशन असं घेत असतो, तर क्लोज्ड सर्क्युलेशन मध्ये दोन टाइप्स येतात. वन इट इज द सिंगल सर्क्युलेशन अँड अनदर इट इज द डबल सर्क्युलेशन. बेटा very easy it is if you pay attention on the single circulation. So here we will have the example of fish. ठीक है? Single circulation means what? If we take the heart, for example, this is the heart of the fish. Through the heart, during circulation, blood is passing only once. What is single circulation? Single circulation means what? The blood passes through the heart only once during each cardiac cycle. As in what? In the fishes. एकचदा फक्त हार्ट मधून ब्लड पंप होणार आहे एका कार्डियक सायकल मध्ये. ठीक आहे. डबल सर्क्युलेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ह्युमन बीइंग्स मध्ये डबल पास होत असतं, राईटने पण आणि लेफ्ट साइडने पण, है की नाही? डबल पास होतं, तर ते डबल सर्क्युलेशन ते नंतर घेऊ. सिंगल सर्क्युलेशन मध्ये एकच घ्यायचं की ज्या वेळेस एक हार्ट बीट येते त्यावेळेस हार्ट मधून फक्त एकाच वेळाचे ते ब्लड पास होणार आहे असं घेतलेलं आहे. ओके. एक्झाम्पल जर आपण फिश घेतलं तर हिअर यू कॅन सी दिस इज ॲक्च्युअली दी सर्क्युलेशन ऑफ द फिश. यू कॅन सी दिस इज द हार्ट. हार्ट इट इज टू चेंबर्ड. लक्षात घ्या, मी आता हे क्लिअर करते बेटा. व्हेन वी टेक द फिश, इन द फिश द हार्ट इट इज टू चेंबर्ड. ठीक है, टू चेंबर्ड हार्ट है. आता टू चेंबर्ड है, इट मीन्स वन विल बी एट्रिया and one it will be ventricle. एक काय असेल ॲट्रिया आणि एक काय असणार आहे वेंट्रिकल. बस इतकंच, फोर चेंबर्ड नाही आहे. मग होतं काय की सपोज इफ दिस इज द ॲट्रिया, दिस इज द वेंट्रिकल, यू कॅन सी द कलर इट इज गिवन ब्ल्यू कलर. And blue color it represents the deoxygenated blood. म्हणजे बेटा जर सपोज फॉर एक्झाम्पल मी आता सिंपल डायग्राम ड्रॉ करते. फॉर एक्झाम्पल इफ आय एम ड्रॉइंग द फिश लाइक दिस. ठीक है, फिश it is like this. Okay, now she is smiling. These are the eyes. Here it will be the heart. ठीक है, इथे आपण आहे ना हार्ट घेतो. हार्ट मध्ये मग ऑफकोर्स पहिले जे तर ॲट्रिया आणि ॲट्रिया नंतर मग येतोय वेंट्रिकल आणि इकडून जे तर ते ब्लड वापस जात आहे. अँड हिअर विल बी द गिल्स. सो ऍक्च्युली कशी गोष्ट असते माहिती आहे का की हार्टचा जो ॲट्रियम आहे, आपण इथून स्टार्ट करू. ॲट्रियम, ॲट्रियम मध्ये विच ब्लड विल कम? डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द फुल बॉडी ऑफ द फिश. लक्षात घ्या, पूर्ण फिशची जी बॉडी आहे तिथलं डीऑक्सिजनेटेड ब्लड इट विल बी कलेक्टेड and that deoxygenated blood it will enter in the atria. From the atria this blood it will go to the ventricle here, and from the ventricle through the artery this blood it will go towards the gills. Here you can see towards the gills. In the gills you can see again artery it is dividing and redividing. आर्टरीज, आर्टेरियोल्स, आर्टेरियोल्स, कॅपिलरीज. बराबर बेटा, हे सगळं चेंज झालेलं आहे. हे सगळ्याचे ना हे चेंज होतं म्हणजे की पूर्ण नेटवर्क तयार होत आहे. फायनली व्हॉट वी नो बेटा की वरून इथे काय फ्लो होत आहे? वॉटर. फिश इज इन वॉटर. वॉटर H2O. इनसाइड द वॉटर द ऑक्सिजन इट इज इन विच फॉर्म? डिझॉल्व्ड फॉर्म. कुठल्या फॉर्म मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे? डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये. आणि वॉटर हे नेहमी आहे ना बेटा या डिरेक्शन मध्ये आणि ब्लड जे येतं खालून या डिरेक्शन मध्ये. मीन्स बोथ ऑफ देम दे विल फ्लो इन काउंटर करंट डिरेक्शन, मीन्स अपोजिट डिरेक्शन.
and because of that, you know what, कि जे blood है here, deoxygenated blood, when it passes through here, this is the deoxygenated blood, when it passes through the gills, at that time gills actually they take inside this dissolved oxygen and give out CO2. CO2 बाहेर जातो वॉटर मध्ये आणि वॉटरचा डिझॉल्व्ड ऑक्सिजन जे येतं ते गिल्स जे येतं ते कॅच करतात. And then further मग पुन्हा जे ब्लड बाहेर येणार आहे, that blood it will be oxygenated. Here you can see gills चं झालं exchange of gases. Now here the blood it has become oxygenated. Now here blood it has become oxygenated. This blood it will come and it will go to all over the body. पूर्ण बॉडी मध्ये पास होणार आहे. You can see आर्टरी आहे, आर्टरीचं पुन्हा डिव्हिजन्स होतील आर्टेरियोल्स कॅपिलरीज मध्ये. पुन्हा पूर्ण बॉडी मध्ये जे तर सिस्टमॅटिक कॅपिलरी सिस्टमॅटिक सर्क्युलेशन फुल बॉडी मध्ये हे ब्लड डिस्ट्रीब्यूट होणार आहे. फिशच्या सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होईल आणि डिस्ट्रीब्यूट झाले तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होते, म्हणजे की ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड मधून ऑक्सिजन विल बी गिवन टू ऑल ओव्हर द सेल्स ऑफ द फिश and CO2 it will be taken up by this blood, and when CO2 enters this blood it becomes a deoxygenated. So you can say this is the deoxygenated. Now again the deoxygenated blood of the full body it will be collected by the veins, and these veins they will go to the atria. पूर्ण बॉडी मधला deoxygenated blood कलेक्ट होऊन कुठे पास होणार आहे, atria मध्ये. Again from the atria it will go to deoxygenated blood will go to ventricles. From the ventricles deoxygenated blood will go to the gills, and from the gills oxygenated blood it will go to the full body. Exchange of gases will be there. And again the same thing. It means beta, if you see very properly in the heart of the fish, only deoxygenated blood it is coming, no oxygenated blood is coming. And that is why the heart of fish it is known as a venous heart. What it is known as? It is known as a venous heart. ठीक है. Further thing it is that you can see only once the blood it is coming. एकदा येतं ॲट्रिया मध्ये येतं वेंट्रिकल मध्ये जाणं, मग फिरून पुन्हा जे येतं ॲट्रिया मध्ये येईल वेंट्रिकल्स मध्ये येईल. असं एकचदा येतं, म्हणजे की एका कार्डियाक सायकल मध्ये ओनली वन्स इट विल कम. That is why it is known as the single circulation. Clear? Now next we will see that is about the double circulation. Double circulation, you know, actually in the lower classes also you have studied about the double circulation. Double circulation घेतला तुम्हाला single circulation तुमचे clear होईल. This is actually the double circulation. So you can see that the human beings double circulation it can be seen in human beings, birds and mammals. This is actually give the heading as double circulation. And where this double circulation it is present, कुठे present असणार आहे double circulation? Yes, it will be present in birds and mammals. Example human beings, mammals मध्ये. Why it is known as a double circulation? Because during the circulation, during each heartbeat, twice the blood it comes in the heart. For example, we will study. Here first we will take from the left atria, the blood goes to the left ventricle, oxygenated blood. ठीक है? Left atria, blood goes to the left ventricle. From the left ventricle, this oxygenated blood it goes to the aorta. From the aorta, it goes to the means aorta divides into its branches. So full body मध्ये पास होणार आहे टिश्यू कॅपिलरीज, आणि तिथून मग पुन्हा जे आहे तर तिथे एक्सचेंज ऑफ गॅसेस होईल, म्हणजे की ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ऑक्सिजन ह्या टिश्यूजला दिलं जाणार आहे आणि टिश्यूज मधून पुन्हा CO2 रिटर्न होतो, कॅच होतो, आणि मग तो सुपिरियर वेना कावा इन्फिरियर वेना कावा कोरोनरी सायनसच्या थ्रू अगेन द डीऑक्सिजनेटेड ब्लड इट विल pour into right atria. हा पॉइंट पुन्हा आपण कव्हर केलेला आहे डबल सर्क्युलेशनचा. So what we can see, double circulation, this is one circulation from the heart. Left ventricle means what? It is heart. From the heart, oxygenated blood, it is going to the full body,
and from the full body deoxygenated blood, it is again coming into the heart, that is right atria. So from heart to body and from body to heart. So this is what, this is one circulation, that is systemic circulation. पूर्ण बॉडी कव्हर केली आहे, सो याला म्हणायचं सिस्टेमिक सर्क्युलेशन. आता दूसरा सर्क्युलेशन, second circulation, it is pulmonary circulation. There you can see from the right ventricle, see right atria deoxygenated blood, from the right atrium deoxygenated blood, it passes to the right ventricle. From the right ventricle deoxygenated blood, it goes to the pulmonary aorta. Then branches of pulmonary artery are there, right and left pulmonary artery. Then from here the blood will go to the lungs आणि lungs मध्ये पुन्हा ऑक्सिजनेटेड होऊन पल्मोनरी वेन्सच्या थ्रू ते लेफ्ट ॲट्रिया मध्ये पास होत आहे. म्हणजे इथून हा पूर्ण हा एक पार्ट आहे, मीन्स फ्रॉम हार्ट टू द लंग्स and from the lungs again to the heart. So this is what one circulation. Circulation means एका पॉइंट पासून स्टार्ट करा पुन्हा त्याच पॉइंट वरती या, that will be the circulation. From heart we are starting, the blood it goes to the lungs, and from again lungs to the heart the blood it is returning. So this will be, as lungs are involved, so this will be the pulmonary circulation. Which circulation? Pulmonary circulation. Here from the left ventricle the oxygenated blood it goes to the aorta, and from the aorta means through the full body, and from the full body deoxygenated blood again returns to the right atria, means from the heart to the full body, that is systems, and from the full body again deoxygenated blood to the heart. So this will be another circulation, systemic circulation. This is one circulation. It means what बेटा की एका बीट मध्ये जेव्हा हे वेंट्रिकल्स बीट करतात, एका बीट मध्ये ऍक्च्युअली हा पण एक सर्क्युलेशन आहे, हा पण एक सर्क्युलेशन आहे. इन ईच कार्डियक सायकल द ब्लड फ्लोज ट्वाइस from in the heart because it is four chambered, and that is why it is known as double circulation. Same point it will be discussed in another lecture. ठीक है? So here we will stop. Whatever is given, so please pay attention. Only venous heart is important. Some points they are important only. ठीक है? Double circulation, no worries. Next lecture मध्ये आहेच ते. About the fish, single circulation, fish the venous heart हे एवढं एक लक्षात ठेवा फक्त, and nothing else there. Okay?